नमस्कार मित्रांनो. आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित विचलित करू शकतो. कारण का या व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हासनी काही छोट्या छोट्या क्लिप्स दाखवणार आहेत व्हिडिओच्या सुरुवातीला. त्यामुळे तुम्हासनी हा माझा व्हिडिओ विचलित करू शकतो किंवा तुम्हासनी मनस्वी दुःख देऊ शकतो. म्हणून मी सुरुवातीलाच या व्हिडिओ संदर्भात पहिल्यांदाच मी तुम्हाला त्याची माहिती देतो. एका मोबाईल फोनसाठी आपलं जीवन संपवायचं, एवढं जीवन आपलं स्वस्त झाले का हो? की ज्या आई वडिलांनी आपल्यासाठी कष्ट केलेलं असते आणि ते कष्ट, ती सगळी त्यांची मेहनत एका मोबाईलसाठी आपण घालवायची का? हे पहिल्यांदा आपल्या सर्व मुलांना आपण विचारून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण स्वतः विचारायला पाहिजे आपल्या मुलांना, किंवा आपण त्या आपल्या मुलांना मार्गदर्शन करायला पाहिजे. आणि मग जर का तसं नसेल तर मग हा कालचा प्रकार झाला कशानं, याची गोष्ट आपण बघायला पाहिजे. म्हणून मी ते सगळे व्हिडिओ सर्च केले. त्यातून जो काय मला पहिला व्हिडिओ मिळाला, तो पहिला व्हिडिओ मित्रांनो जो आहे तो अशा प्रकारचा आहे. ते जरा तुम्ही पहिल्यांदा तो व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढलं सांगतो. म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी, तुझ्या चरणी. तो मुलगा आईचं पाय धुतोय, म्हणजे त्याच्या आईवर किती प्रेम आहे हे त्या व्हिडिओच्या तून आपल्याला प्रथम दृष्टी दिसते. त्यामुळं की अशा या जर का गोष्टी असतील तर आईनं, म्हणजे मुलग्याचं जर का अटेन्शन जर का आई बरोबर असेल, किंवा मुलग्याचे आपले आई बरोबर जर का जवळचे एकदम संबंध असेल, तर त्याच्या आईनं सुद्धा त्याला काही गोष्टी समजावून सांगायला पाहिजे. तर आता जो आपण व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला असं समजतंय की तो मुलगा आपल्या आई बरोबर किती अटॅच होता. त्यामुळं एवढं मोठं टोकाचं पाऊल त्यानं उचलणं, असं मला वाटतं हे त्याचं काय कारण असेल असं काय मला वाटत नाही. आणि जर का तसं काय, जर का हे टोकाचं पाऊल उचलायचं जर का तसं कारण असेल तर आपल्याला परत त्या गोष्टीवर विचार करायचा. आता त्याच्यानंतर मित्रांनो, की त्यानं हे पाऊल उचलल्यानंतर जे काय समोर आलेला हा दुसरा व्हिडिओ आहे, तो दुसरा व्हिडिओ पण तुम्ही बघून घेऊ शकताय. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा मित्रांनो, की तो कड्याच्या एकदम टोकाशी उभा राहिलाय. म्हणजे जरी एखाद्यानं साधा जरी धक्का किंवा वारं जरी जोराचं आलं तरी माणूस पडू शकतोय. आणि त्याची आई किंवा तिथले ते गावातले लोक आहेत त्याला किती विनवण्या करतात. ते आईची केवलवाणी धडपड आणि त्याची विनवणी पाहून मला तरी निश्चित वाटतंय की त्या मुलग्याचं जर का आई बरोबर एवढं चांगलं बॉन्डिंग होतं, तर त्यानं हा चुकीचा प्रकार केला. त्यानं ते, म्हणजे जी आई म्हणत होते की बाबा माझं मंगळसूत्र मी देतो तुला, पण तो थांब, याचा अर्थ काय, आपण नवऱ्याला आपण सोडूया आणि आपण दोघं राहूया, अशा पद्धतीचं आई बोलत होती. तरी ह्या मुलग्यानं ऐकलं नाही. म्हणजे ह्याच्या पाठिंबाचं गोड गोड बंगाल मित्रांनो काहीतरी. आणि त्याच्यानंतरच मी तुम्हाला आणखी मी ते सर्च करायला लागलो, त्यावेळी मला काही गोष्टी मात्र त्यामध्ये निदर्शनास आल्या, की मी ते बघत होतो की काय त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर, आणि त्यांच्या नवरा बायकोंचे सुद्धा मी सोशल मीडियावरले व्हिडिओ बघितले. तर मला त्यांच्या सोशल मीडियाच्या व्हिडिओमध्ये असं मला त्यांच्या काही वेगळं निदर्शनात आलं नाही. पण ज्या वेळी त्या मॅडमचे व्हिडिओ असायचे त्यावेळी त्या काहीतरी वेगळ्या पद्धतीनं नाराज असल्यासारख्या त्या व्हिडिओमध्ये त्या दिसायच्या. आता त्याच्यासाठी तुम्हाला हा त्याचा पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल. माझा आणि माझ्या मुलाचा हक्क खाल्लास. प्रॉपर्टीसाठी भावाचं आणि आई वडिलांचं कधी जमू दिलं नाही. माझा हसता खेळता संसार तू उद्ध्वस्त केलास. माझ्या संसारात जे तू विष कालवलं, माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून दूर केलं. हे जे पाप आहे ना,
येणाऱ्या 7 पिढ्या तुझ्या फेडतील, हा शब्द आहे माझा. आता मित्रांनो, हा पुढला व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की त्यांचा रोष, त्यांचा राग आणि त्यांचं जे काय होतं ते कोणाबरोबर आहे. आणि ही जी सगळी पार्श्वभूमी किंवा त्यांचा हा जो व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला निश्चितपणे समजतं की त्या मुलग्यानं किंवा जे काय त्याच्याबरोबर आणखी 2 जणांचं झाली ती काही मोबाईलच्या मागणीमधून झालेली नाही. कारण का की त्याच्याकडे ऑलरेडी iPhone 70 का 16 होता, असे त्या माहिती आहे त्या म्हणजे अनेक व्हिडिओमध्ये. आणि मग मित्रांनो, हे असं होणं कितपत योग्य आहे आणि ह्या गोष्टीला कोण करणे याची पण आपण आपल्या दृष्टीनं त्याची माहिती घेणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे की आज म्हणजे आजच्या या 2026 मध्ये लोक फार सेन्सिटिव्ह झाले. आणि तुम्ही मला सांगा की एकांकी जीवन आज कितीतरी लोक एकांकी जीवन जगतात की म्हणजे की मुलगा, आई, वडील यांचं एकमेकाशी संभाषण नसतं. अशा परिस्थितीत, अशा मानसिकतेमध्ये कितीतरी अशी कुटुंब आहेत की ती जगत असतात. तर निश्चित नाही. तर मित्रांनो, आपल्याला त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की जर का कुटुंब आपल्याला एकत्र आणि व्यवस्थित ठेवायचं असेल तर सगळ्यांच्या मधलं संभाषण आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे. आता जो कालचा व्हिडिओ आहे तो फारच हृदयद्रावक आहे मित्रांनो. त्यामध्ये जर का त्या महिलेनं म्हटल्याप्रमाणे काही गोष्टी जर का घडल्या असेल तर त्याचा पोलिसांनी त्या पद्धतीने तपास देखील केला पाहिजे किंवा पोलीस त्या दृष्टीने तपास देखील करतील आणि खरोखरच तसं आढळलं. पण आता कसं आहे की शिक्षा द्यायची तर द्यायची कुणाला? सगळ्यात महत्वाचं की शिक्षा द्यायची तरी द्यायची कुणाला? की ज्यांना कुणाला आता शिक्षा घ्यायची आहे त्यांना मला वाटतंय आयुष्यात ते जिवंत असेपर्यंत तर त्यांच्या हृदयातनं ही शिक्षा काय जाईल असं मला वाटत नाही. आणि ह्याच्यापेक्षा जर का ते निर्दयी काळजाचे असतील तर मग असल्या माणसांच्या संघानं काय बोलून आणि असल्या माणसांना देवाने शिक्षा केली काय, देवानं नाही शिक्षा केली काय? असली माणसे ही निर्दयीच राहत असणार आहेत. आणि त्या मॅडमने आज नाही, त्यांचे हे कार्यक्रम झाल्यानंतर नाही, त्याच्या अगोदरचे व्हिडिओ टाकलेत. म्हणजे अगोदर पासून त्यांच्या घरामध्ये काहीतरी धुसफूस असणार आहे. हे निश्चितच त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते. मित्रांनो, जीवन हे काय एवढं स्वस्त नसते की तर मित्रांनो, जीवन अनमोल आहे. जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात, त्या गोष्टीला आपल्याला सामोरं जायचं असते. आणि या सामोरं जात असताना प्रत्येक वेळी आपल्याला काही नाही काही गोष्टीला तडजोड करूनच सामोरे जायला लागतंय. कधी घरातील तडजोड असेल, कधी बाहेरील तडजोड असेल, कधी समाजाची तडजोड असेल. पण तडजोडी केल्याशिवाय आपल्याला ह्या जीवनामध्ये सक्सेस होत नाही. आणि अशा ह्या जीवनामध्ये अशा घटना जर का घडल्या तर खरंच मनाला फार अतिशय वाईट वाटतंय. ईश्वर करो की त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आणि मी माझा इथं व्हिडिओ थांबवतो. तुम्हाला जर का याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओवर कमेंट करू शकता. ही माहिती मी सोशल मीडियाच्या माध्यमातून काढलेली आहे आणि ही माहिती सत्य आहे असंच मी म्हणतो. जय हिंद मित्र.